माझी जमीन हादरली. मी ठरवलं मला केमो वगैरे घ्यायचं नाही आहे. आज दिनांक 31 ऑगस्ट 2025. मी माझ्या घरातल्यानी सगळ्यांनी विचार केला. मी हट्ट पकडला की मला केमो घ्यायचाच नाही आहे. आणि तेव्हापासून मी रोज कमीत कमी 3 वेळेस स्वामींचा तारक मंत्र बोलायचे आणि ते जे मंत्रलेलं पाणी आहे ते पीत होते. त्याच्यानंतर एक 8 दिवस अगोदर पेट स्कॅन केला. पेट स्कॅनमध्ये माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. इवन माझे ब्लड रिपोर्ट, माझं ब्लड असायचं 6 पॉईंट 7 पॉईंट एवढं माझं कंटिन्यू ब्लड असायचं. ऑपरेशननंतर 2 महिन्याने ब्लड टेस्ट केलं होतं, त्यावेळेस 11 पॉईंट होतं. आत्ता मी पेट स्कॅनच्या अगोदर ब्लड टेस्ट केली त्यावेळेस 10 पॉईंट आहे माझं. पण पहिल्यापेक्षा खूप ग्रोथ आहे माझ्या हेल्थमध्ये सुद्धा. आणि ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं होतं, ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही केमो घ्यायची गरज आहे तुम्हाला, तुमच्या सेकंड ऑर्गनमध्ये स्प्रेड व्हायला लागलेला आहे तुमचा कॅन्सर. तर मी डॉक्टरांना म्हणलं नाही, मला केमो घ्यायचंच नाही आहे. त्या डॉक्टरांना आम्ही रिपोर्ट पाठवला. डॉक्टर स्वतः चकित झाले, कसं शक्य आहे तुम्हाला 3rd स्टेज कॅन्सर आहे आणि विदाऊट केमो, विदाऊट रेडिएशन तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर मी स्वतः स्वामी सेवा करते, स्वामींची प्रचिती आहे, एवढी मोठी खूप मोठी प्रचिती आहे. माझे फायनान्शियल इश्यू असताना सुद्धा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्या अडचणीच्या वेळेस आलेले आहेत आणि मला मदत केलेली आहे. आज तुमच्यासमोर जी कोणी मी उभी आहे ती फक्त स्वामी समर्थांमुळे मी आज उभी आहे. 13 जुलै 2025 स्वामींच्या आशीर्वादाने मी श्री स्वामी समर्थ कलेक्शन अँड कॉस्मेटिक्स शॉप चालू केलेलं आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. स्वामी सेवे करत असताना आपल्याला सुरुवातीला खूप काही अडचणी येतात. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. परीक्षेमध्ये आपण पास झालो तर स्वामी आपल्याला शेवटी काहीही कमी पडून देत नाहीत. सुरुवातीला जे आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात, अडचणी येत असतात, ते आपल्याला मागचे भोग असतात, ते भोगावंच लागतात. प्रॉब्लेम येतात पण त्यांची जी तीव्रता असते ती खूप कमी असते. त्याच्यामध्ये आपण कधीही निगेटिव्ह माइंड व्हायचं नाही. आपली पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचे. स्वामींवरचा विश्वास डगमगून द्यायचा नाही आहे. स्वामींवरचा विश्वास शेवटपर्यंत स्ट्रॉंगच ठेवायचा आहे. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थँक्यू.